नमस्कार, भुसाळा स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे की मल्हारची आत्तू त्यांच्या गावी गेली आणि त्यांची पाठवणी करण्यासाठी बघा इथे मल्हार, समृद्धी आणि ताई आणि नंदबाई गेलेल्या छोट्या। तर बघा ह्या सगळ्या पाठवणी केल्या आणि परत येत होत्या, पण मल्हार रडायला लागला होता कारण की त्याला आत्तूसोबत जायचं होतं। त्यानंतर घरी आल्या आणि घरी आल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो। तर गप्पा मारता मारता कधी वेळ गेला काय कळलंच नाही। मग त्यानंतर दिवसच मावळला, म्हणजे 6 वाजलेले। तर चला म्हटलं आता आपल्याला थोडंसं बाहेर जायचं, कारण की आम्ही दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रामध्ये जातोच। पण आता आज आम्ही दोघीच निघालो, मी आणि ताई। तर मग मी विचारलं नणंदबाईला, तुम्ही येता का? तर म्हटलं हां येते। आणि नवरीबाई पण म्हटल्या की मी पण येते, घरी बसून काय करू, खूप कंटाळा आलेला आहे, कारण पुरणपोळी जेवल्यानंतर खूप कंटाळा येतो संध्याकाळचं। आणि असं करत आम्ही सर्वजणच निघालो आणि चला म्हटलं आज दर्शनच करून येऊया। आणि केळीचा प्रसाद वगैरे घेऊन आलो। त्यानंतर मग इथे छान सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर छान मनाला प्रसन्न वाटलं। आणि चला म्हटलं लगेच तिथे झिरेमरी आईंचं मंदिर आहे, तर तिथे गेलो। तर बघा इथे घंटा वाजत होतं, पण आमच्या नवरीबाईला घंटा पोचतच नव्हता, त्या होड्या मारू मारू घंटा वाजत होत्या। आणि त्यानंतर इथे सर्वांनी वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि छान असं गप्पा चालल्या होत्या, इथे बसून खूप गप्पा रमल्या होत्या। त्यांचं लक्ष पण नव्हतं माझ्या व्हिडिओकडे। तर इथे नवरीबाईला इथे खूप छान वाटत होतं, कारण की इथे गार्डन होतं, तर गार्डनच बघत बसलेला। त्यानंतर इथे थोड्याशा गप्पा वगैरे मारलो मी आणि नणंदबाईनं। त्यानंतर म्हटलं चला आता घरी जायचं आहे, घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बाकी आहे। तर म्हटलं चला आता घरी स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला भाऊबीज पण साजरी करायची आहे, कारण की आमची भाऊबीज खूप उशिरा होते। कसं आहे की आमच्या भावाला वेळ नसतो आणि त्यामुळं आमची नणंदबाई सुद्धा येत नाहीये, त्यांना पण उशीर होतं। जेव्हा भाऊ येईल तेव्हाच नणंदबाई येतात, मग दोघं पण एकत्र आल्यानंतरच आमची भाऊबीज साजरी होते। तर चला म्हटलं ह्या वर्षी खूप उशीरच झालेला आहे, पौर्णिमा जवळ आली होती। तर त्यानंतर मग घरी आलो आणि घरानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवण वगैरे केलं। आणि कसं आहे की ह्या वर्षी आमची भाऊबीज 2 वेळा साजरी होणार आहे, तुम्हाला पुढे नक्की कळेलच। म्हणजेच आमचे भाऊ आलेच नव्हते, मग म्हटलं चला त्यांना सुट्टी नाही आहे, तर मग हे दुसऱ्या नणंदबाईचे मिस्टर आहेत, तर चला म्हटलं ह्या भाऊसोबत पण आपण भाऊबीज साजरी करूयात। तर आम्ही दोघीनं सुद्धा इथे भाऊबीज साजरी केली। आणि इथे बघा नणंदबाई त्यांच्या 2 भावांसोबत इथे भाऊबीज साजरी करत आहेत। आणि बघा त्यांना गिफ्टमध्ये साडी मिळालेली आहे, तर मल्हार मध्येच करत होता, कारण मल्हारची खूप मस्ती असते। तर त्यानंतर बघा मल्हारची दीदीसुद्धा इथे त्याला ओवाळत आहे आणि करंजी वगैरे भरवली। आणि त्यानंतर साडी देतच नव्हता, तो सोडतच नव्हता, मग सोडून त्याला समजावलं। त्यानंतर मग लगेच साडी दिला, कारण खूप मस्ती करतो। त्यानंतर बघा त्याच्या दीदीनं खूप मस्ती करत होता, त्यामुळं खूप किस घेतले, तर सगळे हसत होते। तर चला अशा पद्धतीने आमची भाऊबीज साजरी झालेली आहे। तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला बाय बाय, थँक्यू।